श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. व्हिडिओच्या माध्यमातून नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे. आपल्या चॅनलवर रोजच्या रोज स्वामी संदेश येत असतात. जर इथून मागचे व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर आवर्जून बघा आणि प्रत्येक स्वामी संदेश ऐका, कारण प्रत्येक स्वामी संदेश आपल्याला शिकवण्यासाठी असतो, नवीन काहीतरी करण्याची उमेद देण्यासाठी असतो. कारण वाईट गोष्टींचा विचार केला तर आपल्या सर्वत्र वाईट गोष्टींचा वावर आहे, परंतु चांगल्या गोष्टी क्वचितच ऐकायला मिळतात. आणि नक्की जर आपण चांगल्या गोष्टी ऐकल्या तर आपलं जीवन हे सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही आणि स्वामींचा आशीर्वाद आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. तर खरंच नशीबवान आहात तुम्ही की तुमच्या कानावर हा स्वामी संदेश पडत आहे. आणि नशीबवान आहे मी जो माझ्या मार्फत तुमच्यापर्यंत हा स्वामी संदेश पोहोचवण्याचं काम स्वामी महाराज माझ्याकडून करून घेत आहे. चला मग आजचा स्वामी संदेश सांगायला सुरुवात करते. आजचा जो स्वामी संदेश आहे तो एका छोट्याशा कथेद्वारे मी तुम्हाला सांगणार आहे. कारण कथेद्वारे जर सांगितलं तर कदाचित ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने आणि सोप्या भाषेत समजणार आहे. चला मग कथेद्वारे स्वामी संदेश आता मी सादर करत आहे. एक कडुनिंबाचं झाड असतं. ते नेहमी उदास असायचं, कारण त्या कडुनिंबाच्या झाडाच्या आजूबाजूला भरपूर प्रकारची झाडं होती. जसं की गुलमोहर होतं, आंब्याचं झाड होतं, पारिजातकाचं झाड होतं, विविध फुलांची झाडं होती, विविध फळांची झाडं होती. आणि या सगळ्या झाडांकडे बघून हे झाड नेहमी उदास असायचं, कारण त्याला एकच प्रश्न पडायचा की देवाने सगळ्यांना काही ना काही वैशिष्ट्य दिलेलं आहे, काही ना काही सुंदरता दिलेली आहे, पण माझ्याकडे सुंदर असं काहीही नाही. माझ्याकडे आहे तो फक्त कडवटपणा. आंब्याचं झाड घेतलं तर त्याला किती गोड फळं येतात, त्यामुळे सगळेजण त्या आंब्याचं कौतुक करतात. पारिजातकाचं झाड घेतलं तर त्याला किती सुंदर फुलं येतात आणि ते फुलं सगळ्यांचं मन मोहून घेतात. गुलमोहराचं झाड घेतलं तर ते कधीही बघा बहरलेलंच असतं, परंतु माझ्याकडे असं काहीही नाही. आणि देवाने हा भेदभाव माझ्यासोबत का केला? मी असं काय पाप केलं होतं की माझ्या वाट्याला असं दुःख आलं, माझ्या वाट्याला असा कडवटपणा आला? आणि याची खंत नेहमी त्या कडुनिंबाच्या झाडाला होती. त्यामुळे ते कुणाशीही बोलत नव्हतं, हसत नव्हतं आणि कुणाशीही संबंधही ठेवत नव्हतं, कारण त्याला स्वतःची लाज वाटत होती की माझ्याकडे काहीही नाही, माझं असं अस्तित्वच नाही. आणि त्यामुळे ते नेहमी देवाकडे तक्रार करायचं, भगवंताला नेहमी सांगायचं की माझ्यासोबत हा अन्याय का, माझ्या वाट्याला हे दुःख का दिलं, अशी तक्रार नेहमी ते झाड त्या भगवंताकडे करायचं. एक दिवस त्या भगवंताला ह्या कडुनिंबाची खूप दया आली आणि त्या भगवंताने ठरवलं की आपण ह्या झाडाला जाऊन भेटायचं. आणि काय आश्चर्य, जेव्हा हे कडुनिंबाचं झाड त्याच्या डोळ्यांमधून अश्रू काढत होतं आणि भगवंताची आठवण काढून सांगत होतं की मला हा कडवटपणा सहन होत नाही, त्याच क्षणाला भगवंत त्या झाडासमोर येऊन प्रकट झाला. आता भगवंताला पाहून कोणालाही आनंद होईल, त्याचा आनंद गगनात मावणार नाही, परंतु त्या कडुनिंबाच्या डोळ्यांमध्ये फक्त आणि फक्त क्रोध दिसत होता आणि भरपूर प्रश्न दिसत होते, जे त्या भगवंताला विचारावेसे वाटत होते या झाडाला. आणि लगेचच भगवंताने त्या झाडाला विचारलं, तू एवढा दुःखात का आहेस? एवढं छान आयुष्य मिळालं आहे तरीही तुझ्या चेहऱ्यावर आनंद का दिसत नाही? त्यावर कडुनिंबाच्या झाडाला असं वाटलं की हा भगवंत कसा आहे ना, माझी खिल्ली उडवतोय, याला सगळं माहीत आहे माझं दुःख काय आहे, तरीही मला असे उलट प्रश्न विचारतो. आणि मग रागानेच ते कडुनिंबाचं झाड त्या भगवंताला विचारू लागतो की माझ्यासोबत तुम्ही असा अन्याय का केला? माझी अशी वाईट कर्म कुठली होती की माझ्या वाट्याला तुम्ही असा कडवटपणा दिला? इतर आजूबाजूला जेव्हा मी बघतो तेव्हा सगळीकडे छान असा सुगंध दरवळतो, सगळ्या झाडांना गोड फळं येतात, सगळ्या झाडांवर छान छान रंगीबेरंगी फुलं येतात, परंतु माझ्याकडे असं काहीही नाही. आणि तुम्ही असं माझ्यासोबत का केलं याचं उत्तर मला हवं आहे. आणि हो, याचं उत्तर देण्यापेक्षाही मला माझं आयुष्य बदलायचं आहे आणि तुम्ही ते बदलून द्याल अशी मी तुमच्याकडे प्रार्थना करतो. भगवंत म्हणाला, अरे आम्हाला ठाऊक आहे, आम्ही ज्याला जे काही देतो ना ते त्याच्या दृष्टीने त्याच्या हिताचं असतं, म्हणूनच देत असतो. आमच्यावर विश्वास ठेव, कारण जे काही तुम्हाला मिळत असतं ते तुमच्यासाठी चांगलं आहे हे आम्ही जाणतो आणि म्हणून ते तुम्हाला देत असतो, परंतु हे तुम्हाला समजतच नाही. पण ते कडुनिंबाचं झाड मात्र काहीही ऐकून घ्यायला तयार नसतं, कारण त्याची मनस्थितीच तशी नसते की ते काही ऐकून घेईल. त्यावर ते कडुनिंबाचं झाड म्हणालं, बास,
आता मी खूप कडवटपणा सहन केला, परंतु आता मला तुमच्याकडून असा आशीर्वाद हवा आहे की माझ्या झाडाची सगळी पानं गोड होतील, कारण माझ्या झाडाला गोड फळं येणं तर अशक्य आहे आणि मी तेवढी वाटही पाहू शकत नाही. म्हणून आत्ताची आत्ता माझ्या झाडाची सगळी पानं तुम्ही गोड करून टाका, जेणेकरून माझ्यामध्येही गोडवा येईल आणि माझा कडवटपणा कुठेतरी नाहीसा होईल. यावर भगवंताने त्याला आशीर्वाद दिला आणि सांगितलं की हो, तुझी सगळी पानं गोड होऊन जातील. आता जेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळ होते तेव्हा ते कडुनिंबाचं झाड बघतं तर काय, त्याची सगळी पानं गोड झालेली असतात. त्याला खूप आनंद वाटतो आणि त्याला असं वाटतं की आता सगळ्यांमध्ये मी श्रेष्ठ होणार. पण हळूहळू काय होतं की या झाडाला सगळ्या मुंग्या लागतात, कीटक लागतात, बारीक बारीक किडे येतात आणि त्या झाडाला प्रचंड त्रास देतात. तो त्रास या झाडाला असह्य होतो आणि जशी जशी संध्याकाळ होत येते तसं तसं त्याला जाणीव होऊ लागते की बापरे, ह्या गोडव्याने मला किती त्रास होत आहे. हा गोडवा जो मला हवा होता त्या गोडव्यामुळे आज दिवसभर मला वेदना सहन कराव्या लागल्या आहे. आणि तो पुन्हा एकदा भगवंताची आठवण काढतो. पुन्हा एकदा भगवंत येतो आणि भगवंत त्याला विचारतो, आता तरी खुश आहेस ना? त्यावर कडुनिंब म्हणाला, नाही, मला ही गोड पानं नको. आता एक काम करा, माझी सगळी पानं तुम्ही सोन्याची करून टाका, कारण सोन्याला खूप महत्त्व आहे, खूप मूल्य आहे. आणि नक्कीच जर मी सोन्याचा झालो, हे जे बारीक बारीक कीटक आहे, मुंग्या आहे, किडे आहेत ना, ते माझ्या अंगावर चढू शकत नाही आणि चढले तरीही मला वेदना होणार नाही आणि गोडवा नसल्यामुळे ते या ठिकाणी टिकणारही नाही. म्हणून तुम्ही माझी सगळी पानं सोन्याची करून टाका. आता भगवंत पुन्हा एकदा त्याला आशीर्वाद देतो आणि तथास्तु म्हणून त्या ठिकाणाहून अदृश्य होतो. आता दुसरा दिवस उजाडतो. दुसऱ्या दिवशी कडुनिंबाचं झाड बघतं तर काय, सगळीकडे सोन्याची पानं. आणि आता मात्र याला खूपच आनंद होतो. याचा आनंद गगनात मावत नाही. ज्या सोन्याला इतकी किंमत आहे ते माझ्याकडे आहे असं त्याला वाटतं. आणि थोड्याच वेळात होतं काय की गावकऱ्यांची नजर या झाडावर पडते आणि सगळे गावकरी या झाडाकडे धाव घेतात. याला सुरुवातीला खूप आनंद वाटतो की सगळेजण माझ्याकडे येत आहेत, परंतु हळूहळू सगळेजण या झाडाची पानं ओरबाडू लागतात. विचार करत नाही की या झाडाला किती वेदना होत असतील. कोणी काठी मारतं तर कोणी काय मारतं, कोणी वस्तू फेकून ते पानं तोडण्याचा प्रयत्न करतं, तर कोणी नुसतंच ओरबाडत आहे. परंतु या सगळ्यांमध्ये त्या झाडाला किती वेदना होता याचा विचार कुणाच्याही मनात आला नाही. आणि हळूहळू त्या झाडावर एकही पान शिल्लक राहत नाही. आणि मग हे कडुनिंबाचं झाड खूप रडू लागतं. आणि मग त्याला जाणीव होते की अरे, माझ्याकडे जो कडवटपणा होता तोच कदाचित माझ्यासाठी चांगला होता. आणि तो पुन्हा भगवंताला आवाज देतो, भगवंताची प्रार्थना करतो आणि भगवंत पुन्हा एकदा त्याच्या समोर येऊन उभा राहतो. आणि त्यावेळेस तो देवाची माफी मागतो की तुम्ही जे म्हणत होता ते बरोबर होतं. माझ्याकडे जरी कडवटपणा असला तरीही त्याचा उपयोग लोकांना होत होता आणि त्यामुळे सगळी लोक माझ्याकडे आदरानेच बघत होती, परंतु त्यांच्या डोळ्यातला आदर मी कधी ओळखलाच नाही आणि भलत्याच दिशेने वाहवत गेलो. परंतु मला माझी चूक लक्षात आलेली आहे आणि माझं जे रूप होतं, जे माझं अस्तित्व होतं ते मला परत द्या. जेव्हा असं तो भगवंताला सांगतो तेव्हा भगवंत पुन्हा त्याचं अस्तित्व त्याला परत मिळवून देतो. पण त्यानंतर भगवंत सांगतो की अरे, आमच्या सगळ्या भक्तांचं असंच आहे, आम्ही त्यांच्यासाठी जे काही देत असतो ते चांगलंच असतं, परंतु ते ओळखतच नाही, त्यांना ते समजतच नाही. कारण त्यांच्याकडे जे असतं ते बघण्यापेक्षा दुसऱ्यांकडे काय आहे हे बघण्यात ते जास्त मग्न असतात. तुझ्या बाबतीतही तेच झालं. तुझ्यामध्ये जरी कडवटपणा असला तरीही आयुर्वेदाच्या दृष्टीने तुझं स्थान उच्च स्थानावर आहे हे सगळेजण जाणत होते, पण तुला ते लक्षात आलं नाही. फुलांच्या झाडावरची फुलं उमलतात, सुगंधही मिळतो, परंतु दुसऱ्याच्या दिवशी ते कोमेजून जातात. आंब्याच्या झाडालाही 12 महिने आंबे येत नाही, परंतु तुझ्या बाबतीत मात्र तसं नाही. तुझा उपयोग आयुर्वेदामध्ये, औषधांमध्ये कायमच केला जातो आणि प्रत्येकाला त्याची गरज असते. त्यामुळे तूच ठरव आता तुझी किंमत किती मोठी आहे. असं म्हटल्यानंतर त्या झाडाला जाणीव होते आणि तो त्याच्या चुकीची माफी देखील मागतो. स्वामी भक्त हो, आपल्याही बाबतीत असंच होतं. आपल्याकडे जे आहे ते आपण ओळखायला विसरतो आणि दुसऱ्यांचं सुख बघता बघता, दुसऱ्यांकडे काय आहे हे बघता बघता देवाने आपल्यालाही काहीतरी चांगलं दिलेलं आहे याचा आपल्याला विसर पडतो. त्यामुळे आपल्याकडे जे आहे त्याचा समाधान मानायला शिका आणि आनंदी राहायला शिका. कारण जोपर्यंत आपण दुसऱ्यांकडे बघून जगत राहणार आहोत तोपर्यंत आपल्याला सुख मिळणार नाही आणि आपल्यामध्ये काय गुण आहे हे देखील आपल्याला कधीही कळणार नाही. देव जे काही देतो ते आपल्यासाठी चांगलंच असतं हे जर आपण मान्य केलं तर नक्कीच आपल्याला कशाचीही कमी पडणार नाही, एवढा विश्वास ठेवा. तर स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि असेच नवीन नवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.